हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 12वी सायन्समधील महत्त्वाचा टॉपिक डिफरन्सिएशन, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो तर अवकलन. तर या टॉपिकमधील महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. आजवर आपण डिफरन्सिएशनवरती भरपूर एक्झाम्पल्स पाहिली, बरोबर. म्हणजेच काय की चेन रूलवर आधारित, कंपोजिट रूलवर आधारित किंवा त्यामध्ये जनरलायझेशन मेथड कशा पद्धतीने वापरली जाते एक्झाम्पल सॉल्विंगमध्ये ते देखील आपण पाहिलं होतं. आणि अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आपण भरपूर पाहिलीत. आज आपण थोडासा वेगळा भाग काय करणार आहोत, आज पाहणार आहोत. तर त्या भागाचं नाव आहे बघा, जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय तर भूमितीय दृष्टिकोनातून डिफरन्सिएशनकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं तेच काय करायचं आपल्याला बघायचं आहे. तर भूमितीय दृष्टिकोनातून म्हणजेच काय की आकृतीजनक बाबींमधून डिफरन्सिएशनकडे कोणत्या पद्धतीने विचार केला जातो किंवा कशा पद्धतीने बघितलं जातं याचाच नेमका भाग आज आपल्याला पाहायचा आहे. आता जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह हाच खऱ्या अर्थानं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा एक मूलभूत भाग आहे असं म्हटलं तर चालेल, बरोबर. म्हणजेच या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत, हा भाग पाहणार आहोत. तर थोडंसं या बाबतीमध्ये तुम्ही लक्ष देऊन ह्या गोष्टी पहा की जेणेकरून आपल्याला डिफरन्सिएशनचा जो ॲप्लिकेशनचा भाग आहे तो पूर्णपणे काय होतो की यामध्ये एक्झॅक्टली लवकरात लवकर मूलभूत पद्धतीनं समजू शकतो किंवा डिफरन्सिएशनचा मूळ पाया कोणत्या गोष्टीवरून निर्माण झाला हे देखील यामध्ये समजलं जाऊ शकतं. ओके. तर आज आपण पाहणार आहोत की जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा की इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला थोडंसं पाहावं लागेल, ग्राफ एक पाहावं लागेल. त्यावरती आपण एक्स अक्ष घेणार आहोत आणि वाय अक्ष घेणार आहोत. म्हणजेच काय एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. तर आता बघा इथं आपण घेतलेला आहे हा एक्स ॲक्सिस आहे, बरोबर. एक्स डॅश हा आहे वाय ॲक्स, बरोबर. वाय ॲक्सिस आहे हा काय बघा वाय अक्ष आहे. इकडं आपण घेतलेलं आहे वाय अँड वाय डॅश. ओके. हा ओरिजिन आहे ओ. आता नेमकं इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, या ग्राफवरती आपण पॉईंट प्लॉट करणार आहोतच, पण या ग्राफवरती आपल्याला एक कर्व पाहायचा आहे, बरोबर. कर्व या ग्राफवरती आपल्याला काय करायचं आहे बघायचा आहे. मग तो कसा असेल बघा की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा कर्व आपण काय करणार आहोत इथं पाहणार आहोत. तो कसा असेल बघा. ओके. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा कर्व आपण काय घेतलेला आहे या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवरती किंवा ग्राफमध्ये घेतलेला आहे. आपण काय करणार आहोत बघा की या कर्ववरती एक असा पॉईंट घेणार आहोत ज्याला आपण डिनोट करणार पी. ओके. ज्याला डिनोट करणार कॅपिटल पी. आणि तो कसा असेल बघा, पी हा पॉईंट इथं आपण घेतलेला आहे की तो कसा आहे बघा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या कर्वच्या थोडासा आपण ह्या कर्वच्या दोन्ही बाजूंच्या मध्यभागी घेतलेलं आहे, बरोबर. आता काय करणार आहोत बघा, या पॉईंटच्या इकडं राईट हँड साईडला एक पॉईंट कन्सिडर करणार आहोत, बरोबर. आणि त्याचबरोबर या पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला एक पॉईंट काय करणार आहोत कन्सिडर करणार आहोत. आणि हे दोन्ही पॉईंट कसे असतील बघा एकमेकांपासून थोडेसे समदूर अंतरावरती असतील, बरोबर. म्हणजे यापासून समदूर अंतरावरती असतील. आता हा पॉईंट पी जो आहे तो कसा डिनोट करणार बघा आपण. हा पॉईंट पी जो आहे तो डिनोट करत असताना आपण हा जो एक्स ॲक्सिस घेतलेला आहे हा एक्स ॲक्सिस असेल किंवा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, या y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मधलं फंक्शन जे आहे ते फंक्शन कोणत्या इंटरवलवरती डिफाईन केलेलं आहे. तर हे फंक्शन जे आहे ते आपण काय करणार आहोत बघा क्लोज इंटरवल a, b या इंटरवलमध्ये पाहणार आहोत. ओके. आणि त्यामधलाच हा एक सी पॉईंट आपण इथं घेतलेला आहे. ओके. सी पॉईंट. आणि तो एक्झॅक्टली कसा आहे बघा पी या पॉईंटला काय करतोय रिप्रेझेंट करतोय एक्स अक्षावरती. थोडंसं लक्ष देऊन इकडे बघा, आपण अगदी सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कर्व घेतलेला आहे, त्या कर्ववरती एक पॉईंट पी घेतला, त्याच्या लेफ्ट हँड साईडला एक पॉईंट घेतला आणि राईट हँड साईडला एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे. आता बघा इथं आपण पाहतोय की सी हा पॉईंट इथं आपण घेतलेला आहे, बरोबर. एक्स अक्षावरती तो बरोबर पी निर्देशित करतोय एक्स अक्षावरती, बरोबर. जर तो एक्स अक्षावरती जर सी हा पॉईंट डिनोट करत असेल तर तो वाय अक्षावरती काय करणार बघा, तो फंक्शनच्या स्वरूपात आपल्याला मिळेल. म्हणजेच
पी हा पॉईंट इकडं बघा, पी हा पॉईंट एक्स अक्षावरती सी निर्देशित करत आहे, बरोबर. तर काय होतं की ज्यावेळी त्याचा एक्स निर्देशक आपल्याला मिळाला सी, ओके, एक्स कॉर्डिनेट, आणि वाय कॉर्डिनेट काय मिळेल बघा, तो फंक्शनच्या स्वरूपात मिळेल. वाय इज इक्वल टू, तो फंक्शनच्या स्वरूपात मिळेल, कसा मिळेल, एफ ऑफ सी, ओके, एफ ऑफ सी या स्वरूपात आपल्याला मिळेल. म्हणजेच काय, हा पॉईंट कसा मिळाला बघा, पी कसा निर्देशित करतोय बघा, सी कॉमा एफ ऑफ सी, ओके, असा हा पॉईंट आपल्याला मिळाला. आता पीच्या लेफ्ट हँड साईडला येऊ. लेफ्ट हँड साईड जो पॉईंट असेल तो असेल बघा क्यू, ओके, तो जो पॉईंट आहे तो क्यू आहे, पण तो निर्देशित कसा होणार बघा. आता या सी पेक्षा तो काय आहे बघा, थोडासा लहान आहे, बरोबर. सी पेक्षा आपण आत येतोय, म्हणजे सी पेक्षा लहान आहे. मग लहान असताना आपण काय करणार बघा, हा जो लहान भाग आहे तो काय करणार, आपण वजा करणार. मग नेहमी आपण डिफरन्सिएशन मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट नेमकं कशाला म्हणतो, तर एच ला म्हणलेलं आहे बघा, ओके. इन व्हेरियन्स मध्ये एच ला आपण काय डिनोट केलेलं आहे, एक स्मॉल व्हेरियन्स म्हणलेला आहे किंवा स्मॉल इन्क्रीमेंट म्हणलेलं आहे. म्हणून आपण काय करणार बघा, हा क्यू जो पॉईंट आहे तो एक्स निर्देशन करताना काय करणार बघा, सी मायनस एच, कारण तो सी पेक्षा लहान असेल, बरोबर. सी मायनस एच हा झाला एक्स कॉर्डिनेट, आणि वाय कॉर्डिनेट काय असेल बघा, तो फंक्शनच्या स्वरूपात असेल. म्हणजेच काय मिळणार आपल्याला, एफ ऑफ सी मायनस एच. लक्षात येते का बघा, थोडंसं लक्ष द्या. पी पॉईंट कसा आहे बघा, सी, एक्स निर्देशक सी आहे, आणि वाय निर्देशक काय, एफ ऑफ सी, कारण का वाय निर्देशक कसा आहे बघा, एफ ऑफ एक्स आहे, म्हणून आपण इथं घेतला, ओके. त्याच पद्धतीनं लेफ्ट हँड साईडचा जो पॉईंट आहे तो कसा घेतला बघा, की क्यू घेतला, ओके, क्यू घेतलेला आहे, आणि त्यामध्ये नेमकं आपण काय केलं की तो सी पेक्षा लहान आहे, ओके, सी पेक्षा तो काय आहे, लहान बाजूला इकडे दिसतोय, पाठीमागं दिसतोय, म्हणून आपण काय घेतलं, त्यामधून स्मॉल इनव्हेरियन्स एच जो आहे तो काय केला, वजा केला. म्हणजेच काय, एच हा स्मॉल इनव्हेरियन्स आहे, तो काहीतरी वजा केलेली क्वांटिटी आहे, ओके. म्हणून काय केलं बघा, सी मायनस एच हा पॉईंट एक्स निर्देशित केला, आणि त्याचं वाय निर्देशन काय असेल, एफ ऑफ सी मायनस एच. इकडे जे असेल तेच फक्त फंक्शनमध्ये असेल, एफ ऑफ सी मायनस एच. आता क्यू आपल्याला माहीत झाला, त्याच पद्धतीने इथं आता आर आपल्याला डिनोट करायचा आहे. आर कसा डिनोट करणार बघा, आता पी पासून हा थोडासा पुढं आपल्याला दिसतोय, म्हणजे पी पासून थोडासा काय तो जास्त आहे, म्हणजे इथं इन्व्हेरियन्स वाढलेला आहे, आणि इकडं काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे, बरोबर. मग इकडं वाढलेलं आहे, म्हणजेच काय करणार, इकडे एक्स निर्देशन कसं लिहिणार, सी प्लस एच. लक्षात येते का, सी प्लस एच, सी पेक्षा थोडंसं मोठं आहे, म्हणजे काय, सी प्लस एच घेतला. आणि आता वाय निर्देशन कसं असणार, एफ ऑफ फंक्शनमध्ये असणार, म्हणजेच काय, एफ ऑफ सी प्लस एच. लक्षात येते का, अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहिले हे 3 पॉईंट बघा. पी जर सी कॉमा एफ ऑफ सी असेल तर त्याच्या अलीकडला पॉईंट क्यू जो आहे तो काय असेल, स्मॉल इनव्हेरियन्स वजा केला, सी मायनस एच कॉमा एफ ऑफ सी मायनस एच मिळाला, ओके. पुन्हा आर हा पॉईंट कसा आहे बघा, पी पेक्षा थोडासा वरच्या बाजूला आहे, आणि पुढेही आपल्याला मिळालेला आहे, बरोबर. म्हणजे थोडासा पुढं मिळतोय बघा. तुम्ही जर इथं असं जर एक्झॅक्टली बघितलं तर कसं आहे बघा, हा जो पार्ट आहे क्यू तो काय मिळतो आपल्याला, सी मायनस एच इकडे मिळतो, आणि हा जो इकडचा आरचा भाग आहे तो आपल्याला वाय एक्स निर्देशन कसं मिळतं बघा, सी प्लस एचच्या स्वरूपात मिळतं, बरोबर. लक्षात आलं का, आणि हे मात्र काय, सी आहे, ओके. सीला आपल्याला काय करायचं इथं थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर आरचं निर्देशन कसं मिळालं बघा, एक्स निर्देशन सी प्लस एच मिळालं, कॉमा एफ ऑफ सी प्लस एच का घेतलं, कारण वायचं निर्देशन फंक्शनमध्ये होतं, मग ओके. म्हणजे हे तिन्ही पॉईंट कशा पद्धतीनं आपण प्लॉट केले बघा इथं, की ही जी पद्धत आहे किंवा ही जी प्रोसिजर आहे ती सुरुवातीला लक्षात यायला पाहिजे, कशा बाबतीत, जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये, ओके. आता हा पार्ट लक्षात आला का सगळ्यांच्या, की जेणेकरून आपण पॉईंट प्लॉटिंग कशा पद्धतीने घेतलेलं आहे बघा, पी, आर आणि क्यू, ओके. आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा काय आहे, दिलेला आपला हा जो कर्व आहे, ओके. आता आपण काय करणार आहोत बघा, इथे एक महत्त्वाची गोष्ट करणार आहोत. आपण काय करणार आहोत की हा क्यू पासून पी आणि आर पासून पी हा काय करणार आहोत, बिंदू क्यू पासून पी आणि आर पासून पी जोडणार आहोत. म्हणजेच काय करणार बघा, अगदी सरळ रेषेत, म्हणजेच हा काय करणार बघा, क्यू पासून पी, ओके, ह्या अशा पद्धतीनं, आणि आर पासून हा पी हा अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, जोडलेला आहे बिंदू, ओके. म्हणजेच हा जर समजा कर्वचा भाग पूर्णपणे वर्तुळाकार असेल तर काय होईल बघा, क्यू हा पॉईंट काय आहे क्यू, आणि हा पॉईंट काय आहे आर. तर क्यू पी किंवा पी क्यू ही एक जीवा लहानशी आपल्याला भेटेल, कॉर्ड भेटेल, कॉर्ड, ओके, कॉर्ड. आणि हा काय भेटेल बघा, पी आर ही पण एक लहान जीवा भेटेल, जी असेल पी आर, ओके. पी आर ही काय असेल,
कॉर्ड भेटेल, जीवा भेटेल आपल्याला. मग याचंच आपल्याला काय करायचं आहे, रिप्रेझेंटेशन करायचं आहे. मग सुरुवातीला आपण याला लिखित स्वरूपामध्ये कसं पाहणार आहोत बघा. इकडं थोडंसं लक्ष देऊया. कन्सिडर द फंक्शन f of x, okay, f of x is defined on आता y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आपण सुरुवातीला म्हणलं डिफाईन ऑन कशाला भेटलेलं आहे बघा, की ओपन इंटरवल a कॉमा b. ओके, ओपन इंटरवल a कॉमा b म्हणजेच काय तर x या निर्देशनवरती कुठं तर a पॉईंट पासून आपण b पॉईंट मधला सेक्शन c हा पॉईंट कुठं तर पाहत आहोत. बरोबर. आता कन्सिडर द फंक्शन f of x is defined on open interval a comma b. let p बघा, लेट p आणि त्याचं निर्देशन पॉईंट कसे आहेत p c कॉमा f of c. ओके, b the point on curve. ओके, point on curve y is equal to f of x. y is equal to f of x हा कर्व घेतलेला आहे. क्लोज इंटरवल इथं ओपन इंटरवल घेतलेला आहे, डिफाईन ऑन ओपन इंटरवल a कॉमा b. बरोबर. आणखी काय घेतलेलं आहे बघा, p चं निर्देशन कसं आपल्याला पाहायला मिळते c कॉमा f of c. हा p हा काय आहे, ह्या दिलेल्या y इज इक्वल टू f of x या कर्ववरचा एक पॉईंट आहे. ओके, आता आणखीन इथं काय काय पाहायला मिळते बघा, जे इथं पाहायला मिळते तेच आपण इकडे लिहून घेतलेलं आहे. कन्सिडर द फंक्शन f of x इज डिफाईन ऑन ओपन इंटरवल a कॉमा b अँड लेट p बी द पॉइंट ऑन कर्व. ओके, y इज इक्वल टू f of x. आता पुन्हा आपण पाहू बघा, इन कर्व y इज इक्वल टू f of x. ओके, y इज इक्वल टू f of x. पॉइंट q त्याचं निर्देशन कसं आहे बघा, पॉइंट q चं निर्देशन c मायनस h कॉमा f of c मायनस h. ओके, अँड पॉइंट r. आता r कसा डिनोट केलेला आहे बघा, त्याचं निर्देशन आहे r c प्लस h कॉमा f of c प्लस h r exist on left hand side and right hand side of point कॅपिटल P. ओके, म्हणजे कॅपिटल P हा जो पॉईंट आहे त्याच्या एक्झॅक्टली लेफ्ट हँड साईडला Q हा पॉईंट आहे आणि राईट हँड साईडला R हा पॉईंट आहे, रिस्पेक्टिव्हली. ओके, रिस्पेक्टिव्हली हे आपल्या लक्षात आलं. ओके, म्हणजे एक्झॅक्टली जे आपण ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं आहे तेच इथं आपण काय घेतलेलं आहे बघा, शब्दामध्ये लिहून घेतलेलं आहे. ओके, आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये इथं आता डिफरन्शिएशनचा भाग पाहायचा आहे. आपण काय घेतलं, कर्व घेतला, कर्वच्या इकडचे कर्वचा हा एक भाग बघितला आणि कर्वमध्ये हा पॉईंट कन्सिडर केला, त्याचा लेफ्ट हँड साईड पॉईंट एक कन्सिडर केला, राईट हँड साईड पॉईंट कन्सिडर केला. पण यामध्ये आता डिफरन्शिएशनचा भाग कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय बघा. तर सुरुवातीला हे जे जोडलेले कॉर्ड QP किंवा PQ आणि कॉर्ड PR जे आहेत याचाच विचार इथं आपल्याला करायचा. मग सुरुवातीला आता हा पॉईंट आपल्याला मिळाला P, हा Q मिळालेला आहे, हा R मिळालेला आहे. सुरुवातीला कॉर्डचा जर विचार केला तर इथं आपण स्लोपचा विचार करणार आहोत. बघा, ह्या जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये आपण स्लोपचा, त्याचबरोबर कॉर्ड असेल, सिकॅन्ट असेल आणि टँजंट असेल, ओके, या सगळ्या गोष्टींचा इथं विचार करणार आहोत. ओके, तर यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल बघा, ह्या दोन्ही कॉर्डचा विचार करायचा आहे. त्याचबरोबर आता इथं आपण काय घेतलं की ही पॉईंट कन्सिडर केलेले आहेत. आता समजा हा P हा पॉईंट या कर्वचा आहे
आणि बरोबर ह्या पी मधून आपल्याला काय करायचं आहे, एक टँजंट काय करायची आहे, इथून सप्लाय करायची आहे, की ज्या पद्धतीनं ती टँजंट असेल आणि ती आपण काय करणार आहोत इथं ड्रॉ करणार आहोत. ओके, ह्या पी या पॉईंटमधून काय करणार आहोत बघा, एक टँजंट स्पर्शिका आपण काय करणार आहोत इथं ड्रॉ करणार आहोत. बघा ती अशा पद्धतीनं असेल, अगदी पी या पॉईंटमधून गेलेली आहे ती, ह्या पी या पॉईंटमधून काय केलेली आहे, ती स्पर्शिका गेलेली आहे. ओके, टँजंट ह्या पी या पॉईंटमधून थोडंसं आपल्याला इथं ग्राफिकल दृष्टिकोनातून इथं बघायचं आहे. ह्या पी या पॉईंटमधून ही काय गेलेली आहे बघा, टँजंट गेलेली आहे. ओके, आणि याचा विचार आपल्याला डिफरन्सिएशनच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. आपण काय करणार आहोत बघा, पी क्यू सुरुवातीला आणि पी आर ह्या कॉर्डचा विचार करणार आहोत बघा. आणि हे जर कॉर्ड असतील, ओके, लेट हिअर, आता इथं आपण पाहूया, लेट हिअर वी हॅव chord, okay, chord PQ and chord PR. कोणते हे आहेत, ओके, कॉर्ड PQ आणि कॉर्ड PR, जीवा, ह्या लहान जीवा आपण ज्या पाहतोय ते. ओके, आता काय होणार बघा, आता इथं स्लोप कन्सिडर करायचं आहे. सुरुवातीला ह्या पी क्यूचा स्लोप कन्सिडर करायचा आहे आणि पी आरचा काय करायचा आहे, स्लोप कन्सिडर करायचा आहे. कसा करणार बघा, स्लोप ऑफ काय करणार बघा, स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यू, तो कसा असेल बघा, कॉर्ड पी क्यूचा स्लोप कसा असेल बघा, इज इक्वल टू स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यू. आता पी क्यू म्हणजे काय, पी हा बिंदू असेल आणि हा क्यू, हा x1 y1 आहे, हा x2 y2 आहे. ओके, तो कसा असेल, स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यू कसा असेल बघा, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असेल. ओके, मग आता बघा y2 मायनस y1 कसं आपल्याला पाहायला मिळेल, इथं y2 आणि x2 किंवा x2 y2 आणि y2 s2 हे आपल्याला काय करावं लागेल, इथं सुरुवातीला कन्सिडर करावं लागेल. बरोबर, तर सुरुवातीला इथं आपण पाहूया बघा, स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यू पाहत असताना हा काय असेल बघा, पी पासून क्यू पर्यंत गेलो म्हणजे पी पासून क्यू पर्यंत, म्हणजे हा काय असेल x1 आणि हा काय असेल x2, सॉरी हा असेल x1 आणि हा काय असेल y1. ओके, आणि हा काय असेल बघा x2 आणि हा काय असेल y2 असेल. लक्षात येते का, हा असेल x1, हा काय असेल y1, हा काय असेल बघा x2 आणि हा काय असेल y2 असेल. लक्षात आलं का, मग त्या पद्धतीनं बघा काय करणार, y2 मायनस y1, y2 मायनस y1 म्हणजेच काय मिळेल बघा आपल्याला, f ऑफ c मायनस h मायनस y1 काय आहे बघा, f ऑफ c आहे. ओके, आता x2 काय आहे बघा, x2 इथं x2 आहे c मायनस h. ओके, c मायनस h. ओके, आणि x1 काय आहे बघा, x1 c आहे म्हणजे मायनस c. ओके, पुन्हा जर इथं आपल्याला पाहायला मिळाल तर आपण काय करू शकतो, हा ब्रॅकेट काढू शकतो, इथला हा ब्रॅकेट आपण काढू शकतो आणि काय होईल बघा, हे c आणि हे मायनस c हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. राहील काय फक्त बघा की स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यू आपल्याला काय मिळेल बघा, f ऑफ c मायनस h मायनस f ऑफ c अपॉन मायनस h. ओके, f ऑफ c मायनस h मायनस f ऑफ c अपॉन मायनस h, हा आपल्याला काय मिळाला, स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यू मिळाला. ओके, स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यू इथं आपल्याला मिळालेला आहे. मग हे लक्षात आलं का बघा की स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यू आपल्याला काय मिळाला, f ऑफ c मायनस h मायनस f ऑफ c अपॉन मायनस h. आता अशाच पद्धतीने आपण पाहणार आहोत कॉर्ड पी आर, तो कसा मिळेल बघा, थोडंसं इथं आपण पाहूया. आता बघा, स्लोप ऑफ कॉर्ड पी आर, ओके, तो कसा असेल बघा, स्लोप ऑफ कॉर्ड पी आर. आता पी म्हणजे काय, पी पासून आर पर्यंत जाणार. मग आता हे x2 y2 जे आहे ते काय होणार, इकडं होईल. म्हणजेच काय, हा x1 y1 असेल तर हा काय बनेल, x2 y2 बनेल. ओके, आता काय होणार बघा, स्लोप ऑफ कॉर्ड पी आर कसा मिळेल आपल्याला, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 याच सूत्राने मिळेल. पुन्हा काय मिळेल बघा, आता ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इथं घालूया. बघा
इथं काय मिळेल आपल्याला y2 काय मिळतोय बघा एफ ऑफ सी प्लस एच. ओके, एफ ऑफ समजते ना सगळ्यांना सी प्लस एच मायनस y1 काय मिळतोय बघा एफ ऑफ सी. ओके, एफ ऑफ सी मिळतोय. ओके, आणखी काय मिळालं बघा की सुरुवातीला जर आपण पाहिलं आता अपॉनमध्ये आपल्याला काय मिळेल x2 काय मिळेल बघा x2 इथं आहे सी प्लस एच मायनस x1 काय आहे बघा सी. लक्षात येते का? म्हणजेच काय मिळालं बघा अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालं. आता काय होणार बघा की हा सीचा भाग आणि हा मायनस सीचा भाग कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे मिळेल काय आपल्याला एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन हे काय मिळालं आपल्याला प्लस एच मिळालं. पी क्यूच्या बाबतीत अपॉनमध्ये मायनस एच आणि अशा पद्धतीचं इक्वेशन मिळालेलं होतं. आणि इथं मात्र आपल्याला काय मिळालं पी आरच्या बाबतीत म्हणजे स्लोप ऑफ कॉर्ड पी आर कसा मिळाला आपल्याला एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन एच. मग हे आपल्याला कशा पद्धतीने मिळालं ते लक्षात आलं का बघा. म्हणजे स्लोप ऑफ कॉर्ड आपण बघितले जेव्हा पी क्यू आणि पी आरच्या बाबतीत हे कशा पद्धतीने मिळालं तुमच्या लक्षात आलं का बघा. याचा विचार आपल्याला पुढेही करायचा आहे म्हणून आपण हे अगोदर पाहिलेलं आहे. तर सुरुवातीला पुन्हा आता आपण काढलेलं ते थोडंसं बघूया. आपण हे आता विस्तृत स्वरूपात बघितलं, आता थोडंसं कशा पद्धतीने बघणार बघा. सुरुवातीला स्लोप ऑफ कॉर्ड ओके कॉर्ड पी क्यू तो कसा पाहिला होता बघा. आपण आता डायरेक्टली लिहिणार आपण. तो कसा पाहिला होता एफ ऑफ सी मायनस एच. ओके, एफ ऑफ सी मायनस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन काय मिळालेला होता आपल्याला मायनस एच मिळालेला होता. आणि स्लोप ऑफ कॉर्ड पी आर आपल्याला काय मिळाला होता बघा. मगाशीच आपण काढलेलं होतं काय मिळालेलं होता एफ ऑफ सी प्लस एच. ओके, सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी ओके अपॉनमध्ये काय मिळालेलं होता प्लस एच मिळालेलं. लक्षात आलं का? मगाशी जे सोडवलं होतं तेच पुन्हा काय घेतलं आपण इथं लिहून घेतलेलं आहे. ओके, याला आपण काय ह्या दोन्हीलाही काय म्हणू शकतो आपण स्टार म्हणू शकतो, इक्वेशन स्टार. ओके, ह्या दोन्हीलाही आपण काय म्हणू शकतो इक्वेशन स्टार. इथंपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आला का की जेणेकरून हा काय आहे की इथून पुढची टँजेंटची जी प्रोसिजर आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहण्यासाठी त्यासाठी काय आहे हे उपयुक्त आहे. इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का? ओके, आता आपण स्पर्शिकेच्या दृष्टिकोनातून म्हणजेच काय तर टँजेंटच्या दृष्टिकोनातून काय करणार आहोत विचार करणार आहोत. आता इथं हा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आपल्याला कर्व दिसत आहे आणि या पी या पॉईंटमधून ही टँजेंट आपल्याला गेलेली दिसत आहे. ओके, पी या पॉईंटमधून काय गेलेले आहे टँजेंट गेलेले आहे. तर या टँजेंटच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर इथं पी हा पॉईंट आहे. ओके, टँजेंट ॲट द कर्व. ओके, टँजेंट टू द कर्व ॲट पॉईंट पी आहे. आणखी काय मिळते बघा इथं पाहायला की हा जो कॉर्डचा भाग आहे. ओके, कॉर्डचा जो भाग आहे की पी क्यू आणि पी आर. ओके, तर इथं ह्या कॉर्डला जर समजा आपण सिकँट पी क्यू अँड सिकँट पी आर असं जर समजलं, सिकँट म्हणजेच काय तर वृत्तछेदिका. ओके, वृत्तछेदिका पी क्यू आणि वृत्तछेदिका पी आर असं जर आपण समजलं तर आपल्याला इथं काय पाहायला मिळतं बघा की आपण क्यू पासून पी या पॉईंटकडे आलो आणि आर पासून पी या पॉईंटकडे आलो तर आपल्याला दोन्ही ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतं बघा. जर आपण निर्देशकांमध्ये पाहिलं तर एच हा जो इन्व्हॅरियन्स आहे हा इथं पाहायला मिळतो आणि पुन्हा इकडं हा काय मिळतो एच हा इन्व्हॅरियन्स पाहायला मिळतो. म्हणजेच काय क्यू पासून पी पर्यंत जायचं असेल किंवा आर पासून पी पर्यंत यायचं असेल तर आपल्याला लिमिटिंग पोझिशन वापरावी लागते किंवा इथं लिमिटिंग पोझिशन दिसत आहे क्यू पासून पी पर्यंत आणि आर पासून पी पर्यंत लिमिटिंग पोझिशन दिसत आहे आणि ती पण काय बघा ही स्मॉल इन्व्हॅरियन्स एच. ओके, स्मॉल इन्व्हॅरियन्स एच दिसत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत बघा स्मॉल इन्व्हॅरियन्स एच हा काय असतो झिरोशी अप्रोच होत असतो. झिरोशी काय होत असतो अप्रोच होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत की हा जो एक्झॅक्टली लिमिटिंग पोझिशनचा भाग जो आहे तो पाहणार आहोत. म्हणजेच काय म्हणता येईल बघा लेट द टँजेंट. ओके, लेट द टँजेंट टू द कर्व ॲट पॉइंट कॅपिटल P. ओके, कॅपिटल P इज
capital P is the limiting position is the limiting position आहे कशाची बघा, इज द लिमिटिंग पोझिशन. इथं पाहायला मिळते आपल्याला सिकँड. ओके, सिकँड बघा QP, सिकँड QP, लिमिटिंग पोझिशन ऑफ सिकँड PQ. ओके, PQ आपण घेऊया, QP घेण्याच्या ऐवजी PQ घ्यावे लागेल. लिमिटिंग पोझिशन ऑफ सिकँड PQ व्हेन काय होणार बघा, आपण Q पासून P पर्यंत जात आहोत, Q पासून P पर्यंत जात आहोत, म्हणजेच काय म्हणणार बघा, व्हेन Q टेंड्स टू P. ओके, टेंड्स टू P, Q टेंड्स टू P. Q पासून P पर्यंत आपण जात आहोत, Q पासून P पर्यंत काय होत आहोत, इकडे जात आहोत. पुन्हा काय म्हणता येईल बघा, ऑल्सो इट इज द लिमिटिंग पोझिशन also it is the limiting position of secant. आता secant कोणती पाहायला मिळेल बघा, PR. ओके, secant PR when इकडं आपण काय करत आहोत बघा, R पासून P पर्यंत येत आहोत, म्हणजेच काय म्हणणार बघा, when R tends to P. ओके, म्हणजे दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला काय मिळतं बघा, की आपण इकडं Q पासून P पर्यंत जात आहोत आणि R पासून P पर्यंत येत आहोत. ओके, मग आता इथं पाहायला काय मिळते बघा, व्हेअर H टेंड्स टू 0. हा जो H आहे इकडं प्लस केलेला H आहे आणि इकडं काय मायनस केलेला H आहे. म्हणजे Qच्या बाबतीत विचार केला तर H मायनस होतोय, Rच्या बाबतीत विचार केला तर H प्लस होतोय. पण दोन्हीकडून जर आपण इकडं Q पासून P पर्यंत निघालो आणि R पासून पुन्हा इकडं P पर्यंत निघालो तर काय होतं, H जो आहे तो 0शी अप्रोच होतो. म्हणजेच काय म्हणणार बघा, व्हेअर H टेंड्स टू 0, व्हेअर H टेंड्स टू 0, म्हणजेच काय होतं की H जो आहे तो काय होतो, 0शी अप्रोच होतो, इकडूनही आणि इकडूनही. म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईडमधून H काय होतो, 0शी अप्रोच होतो आणि राईट हँड साईडमधून H काय होतो, 0शी अप्रोच होतो, टेंड्स टू 0. वेअर H टेंड्स टू 0 and Q and R tends to P from left hand side and right hand side, left hand side and right hand side रिस्पेक्टिवली. ओके, रिस्पेक्टिवली. लक्षात येते का, अशा पद्धतीने आपण इथं पाहिलेलं आहे. आता काय होणार बघा, एक्झॅक्टली इथं Q and R अप्रोचेस टू द P, म्हणजेच काय, Q पासून P पर्यंत आणि R पासून P पर्यंत आपण इथं येत आहोत. पण अशा वेळी लिमिटिंग पोझिशन आपल्याला H टेंड्स टू 0 पाहायला मिळत आहे. मग यासाठी नेमकं द स्लोप ऑफ टेंजंट काढावं लागेल. म्हणजेच काय, स्लोप ऑफ ह्या दिलेला टेंजंट काढावा लागेल. तो कसा असेल बघा, स्लोप ऑफ टेंजंट. मग अशी आपण कॉर्डचा काय काढला होता, स्लोप काढला होता. आता आपण काय करणार आहोत तर स्लोप ऑफ टेंजंट काढणार आहोत ॲट पॉईंट P. मग तो काढायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला सिकँड PQ सुरुवातीला घ्यावं लागेल आणि त्यानंतर PR घ्यावं लागेल. ओके, मग त्यासाठी काय करणार बघा, देअरफॉर स्लोप ऑफ टेंजंट ॲट पॉईंट P कसा असेल बघा, स्लोप ऑफ टेंजंट ॲट पॉईंट P तो आपल्याला कसा पाहायला मिळेल बघा, इज इक्वल टू सुरुवातीला आपण काय करणार बघा, सुरुवातीला काय करणार बघा, Q टेंड्स टू P. ओके, कॅपिटल Q टेंड्स टू P. ओके, कॅपिटल Q टेंड्स टू P. स्लोप ऑफ सिकँड PQ. ओके, स्लोप ऑफ सिकँड PQ म्हणजेच काय, PQचा स्लोप घेणार आणि त्याला लिमिट आपण काय करणार, अप्लाय करणार Q टेंड्स टू P. आता Q टेंड्स टू P म्हणजेच एक्झॅक्टली काय मिळतं आपल्याला, H टेंड्स टू 0. म्हणजेच काय मिळेल बघा, इज इक्वल टू लिमिट काय मिळेल आपल्याला, H टेंड्स टू 0 स्लोप
सिकॅन्ड पी क्यू. आता सिकॅन्ड पी क्यूचा जो स्लोप असतो तोच काय असतो, कॉर्ड पी क्यूचा स्लोप असतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा, लिमिट एच टेन्स टू 0. पुन्हा काय मिळेल बघा आपल्याला, स्लोप ऑफ सिकॅन्ड पी क्यू म्हणजेच कॉर्ड पी क्यूचा स्लोप आपल्याला कशा पद्धतीनं पाहायला मिळाला होता बघा, एफ ऑफ सी मायनस एच. ओके, एफ ऑफ सी मायनस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन मायनस एच पाहायला मिळता. ओके, तोच काय असेल बघा, स्लोप ऑफ टेंजेंट ॲट पॉईंट पी. जर आपण सिकॅन्ड पी क्यूचा विचार केला तर आपल्याला काय मिळालं बघा, लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ सी मायनस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन मायनस एच. हा काय झाला, इक्वेशन 1 झाला. ओके, पण हे मिळालं कशावरून, फ्रॉम इक्वेशन स्टार. ओके, फ्रॉम इक्वेशन स्टार. हे इक्वेशन स्टारवरून आपल्याला माहीत झालं. म्हणजेच काय, स्लोप ऑफ सिकॅन्ड पी क्यू हा काय असतो, स्लोप ऑफ कॉर्ड पी क्यूचाच भाग असतो. हे आपल्याला लक्षात आलं. म्हणजे इक्वेशन 1 आता लक्षात आलं का. आता आपण काय करणार आहोत, स्लोप ऑफ टेंजेंट ॲट पॉईंट पी पाहणार आहोत, पण सिकॅन्ड पी आरच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. म्हणजेच काय करणार बघा, स्लोप ऑफ टेंजेंट ॲट पॉइंट पी. ओके, तो कशा पद्धतीने पाहणार बघा, ॲट पॉइंट पी कशा पद्धतीने पाहणार. आता सिकॅन्ड कोणती घेणार आहोत बघा, पी आर घेणार आहोत. म्हणजेच काय, इज इक्वल टू लिमिट. आता काय घेणार बघा, अशी क्यू घेतलेला होता टेन्स टू पी. आता काय घेणार, आर टेन्स टू पी घेणार. म्हणजेच काय बघा, कॅपिटल आर टेन्स टू पी. ओके, म्हणजेच काय बघा, स्लोप ऑफ सिकॅन्ड पी आर. ओके, पी आर ही सिकॅन्ड घेतली, पी आर. ओके, आता काय होणार बघा, आता आर टेन्स टू पी याचाच अर्थ काय, आपण एच टेन्स टू 0 घेणार. म्हणजेच काय, लिमिट एच टेन्स टू 0. म्हणजेच काय होणार बघा, स्लोप ऑफ सिकॅन्ड पी आर. आता स्लोप ऑफ सिकॅन्ड पी आर हाच काय असतो, स्लोप ऑफ कॉर्ड पी आर. मग ते इक्वेशन स्टारवरून आपण काय म्हणणार बघा, लिमिट एच टेन्स टू 0 काय मिळेल बघा, एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन प्लस एच. ओके, यालाच काय म्हणणार, इक्वेशन 2. आणि काय म्हणणार बघा, फ्रॉम हे कशावरून आपल्याला मिळालं, फ्रॉम इक्वेशन स्टारवरून आपण हे लिहू शकलो. ओके, एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन एच. म्हणजेच काय, स्लोप ऑफ टेंजेंट ॲट पॉईंट पी जेव्हा आपण काय करतो, सिकॅन्ड पी आर घेतो त्यावेळी आपल्याला या पद्धतीनं मिळते. लक्षात आले का. मग या दोन्हीवरून आपल्याला काय मिळालं की एकतर मगाशी जे आपण पाहिलं ते लेफ्ट हँड साईड लिमिट मिळालं आणि हे जे मिळालं ते काय मिळालं, राईट हँड साईड लिमिट मिळालं आहे. ओके, मग आता काय मिळणार आपल्याला की यासाठी आपल्याला काय पाहावं लागेल बघा, थोडंसं हे आपण इरेज करून घेऊया. if these two limits, आता टू लिमिट्स म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईड लिमिट अँड राईट हँड साईड लिमिट, लेफ्ट हँड साईड लिमिट अँड राईट हँड साईड लिमिट आर इक्वल then there is a unique tangent to the curve at point P. जर मगाशी आपण पाहिलेले लेफ्ट हँड साईड लिमिट म्हणजे सिकॅन्ड पी क्यूच्या बाबतीत पाहिलेलं लिमिट आणि सिकॅन्ड पी आरच्या बाबतीत पाहिलेलं लिमिट हे जर काय असेल, इक्वल असेल, तर इफ दीज टू लिमिट आर इक्वल देन देर इज अ युनिक टँजेंट टू द कर्व ॲट पॉईंट पी. म्हणजेच काय, ह्या पी मधून जाणारी एकमेव आपल्याला टँजेंट इथं पाहायला मिळते जी आहे ती. ओके, म्हणजेच काय, जर आर पासून पी आणि क्यू पासून पी म्हणजेच काय, सिकॅन्ड पी क्यू आणि सिकॅन्ड पी आरच्या बाबतीत पाहिलेलं लिमिटिंग पोझिशन जर सेम असेल तर
फक्त ह्या पी या पॉईंटमधून एक आणि एकच काय जाते, टँजेंट जाते, हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय म्हणणार बघा, देअरफोर अशा वेळी आपण काय म्हणू शकतो, देअरफोर द स्लोप ऑफ tangent is denoted as dy by dx. ओके, dy by dx म्हणजेच काय, अशा वेळी स्लोप जर या दिलेल्या टँजेंटचा जर काढायचा असेल तर आपण काय करणार बघा, जो स्लोप आहे तो काय असतो, dy by dx असतो. म्हणजेच काय, डिफरन्शिएट द फंक्शन y विथ रिस्पेक्ट टू x. ओके, dy by dx दॅट इज आपण काय म्हणणार बघा, दॅट इज f डॅश ऑफ x. म्हणजेच काय, देअरफोर f डॅश ऑफ x इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0. ओके, आता इथं आपण काय घेणार आहोत बघा, हा जो भाग घेणार आहोत तो इथं डायरेक्टली घेणार आहोत. f डॅश ऑफ x इज इक्वल टू लिमिट f ऑफ c प्लस h, प्लसचा जो भाग आहे तो c प्लस h मायनस f ऑफ c अपॉन h. म्हणजेच काय, मगाची जी आपण पी आरच्या बाबतीत पाहिलेली कोणतीही जर आपण, आता हे दोन्ही इक्वल आहेत त्यामुळे काय मिळणार बघा, f डॅश ऑफ x इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ c प्लस h मायनस f ऑफ c अपॉन h ही डेफिनेशन इथं पाहायला मिळते. म्हणजेच काय, दिलेल्या टँजेंटचा हा काय आहे, स्लोप आहे. ओके, म्हणजेच काय बघा, f डॅश ऑफ x इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ c प्लस h मायनस f ऑफ c अपॉन h. ओके, इट इज द स्लोप ऑफ tangent to the curve y is equal to f of x at point P. ओके, म्हणजेच काय, इट इज द स्लोप ऑफ टेंजेंट टू द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x ॲट पॉईंट P. हे आपल्याला इथं पाहायला मिळालं. म्हणजे एक्झॅक्टली आपण काय म्हणू शकतो बघा, f डॅश ऑफ x इज द स्लोप ऑफ tangent to the curve y is equal to f of x at point कोणता पॉइंट, जो बघा मगाशी आपण पाहिलेला होता P, विच इज डिनोटेड ॲज C, f ऑफ C. म्हणजे P हा पॉइंट C, f ऑफ C असा निर्देशित असेल y इज इक्वल टू f ऑफ x या कर्ववरती, तर त्यामधून जो टँजेंट जाणार आहे किंवा हा जो पॉइंट P आहे याचा जो स्लोपचा जो पॉइंट आहे किंवा जो स्लोपचा जो भाग आहे तो स्लोप ऑफ टेंजेंट आपल्याला काय पाहायला मिळतो, f डॅश ऑफ x पाहायला मिळतो. लक्षात आलं का? म्हणजे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहत असताना आपल्याला इथं काय पाहायला मिळतं की कर्वच्या संपूर्ण ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवरती आपल्याला P हा पॉईंट इथं पाहायला मिळतो आणि ह्या P या पॉईंटमधून जाणाऱ्या टँजेंटचा आपल्याला स्लोप इथं डिफरन्शिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. म्हणजे यावरूनच आपल्याला काय पाहायला मिळतं की जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह नेमकं कशा पद्धतीनं आहे ते इथं पाहायला मिळतं. आपण मगाशीपासून काय घेतलं बघा की वेगवेगळ्या पद्धतीनं स्लोप ऑफ कॉर्ड पाहिला, स्लोप ऑफ सिकॅन्ड पाहिला आणि शेवटी कशापर्यंत आलो की स्लोप ऑफ टँजेंटवरती आलो. दिलेल्या कर्वला P हा पॉईंट इथं आपण कन्सिडर केला आणि या कर्वमधून जर टँजेंट जात असेल तर ती युनिक टँजेंट असते आणि त्या युनिक टँजेंटचा स्लोप जो असतो तो काय असतो, y इज इक्वल टू f ऑफ x मध्ये ह्या y या फंक्शनला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केल्यानंतर जी किंमत मिळते, जी व्हॅल्यू मिळते तोच काय असतो, ह्या टँजेंटचा स्लोप असतो. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. जर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा, मित्रांनाही त्याची गरज आहे, मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. ओके, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला पुन्हा तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या काय होईल, एक्झॅक्टली नेमकी जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह ही संकल्पना काय आहे ती काय होईल लक्षात येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.